सियावर रामचंद्र की जय. आपल्या अहंकारापोटी रावणानं आपल्या पुत्राला गमावलंय आणि पुत्राला गमावल्याचं प्रचंड दुःख त्याच्या वाट्याला आहे. रावण कधी नव्हे तो दीनवाना आणि वाईट अवस्थेमध्ये दिसतोय आणि याच रावणाच्या मनामध्ये आपल्या पुत्राच्या मृत्यूचा बदला घ्यायचा म्हणून सीतेचा वध करण्याचा विचार येतोय. माझ्या पुत्राने खोटं मायावी सीतेचा वध केला होता, आता मी खरोखर सीतेला मारतो असं म्हणून आपली तलवार उपसून रावण निघतोय. रावण सीतेचा वध करायला निघालाय ही बातमी लंकेत पसरते. हळूहळू अशोक वाटिकेत असलेल्या सीतेच्या पर्यंत सुद्धा ही बातमी पोहोचते आणि क्षणभर सीतेच्या मनामध्ये भय उत्पन्न होतं. हा मला आत्ता मारेल तर माझ्या पतीची माझी भेट होणार नाही आणि पती शिवायच मला मृत्यू येईल, हे सगळ्यात वाईट असेल. रावण आपली तलवार घेऊन निघतोय. एवढ्यात त्याच्या दरबारातला सुपार्श्व नावाचा एक सरदार त्याला थांबवतो, एक योद्धा थांबवतो. तो म्हणतो, महाराज काय करताय? तुम्ही लंकाधीश आहात. आपल्या पराक्रमाने, आपल्या शौर्याने आपण सगळ्या लोकांना जिंकलेलं आहे. भलेही राक्षस कुळातील असाल, आपली माता राक्षस असेल, पण आपण असे योद्धे आहात ज्या योद्ध्याने आपल्या तलवारीच्या पराक्रमावर भल्या योद्ध्यांना संपवलेलं आहे. भल्या योद्ध्यांना संपवलेलं आहे. मग अशा वेळी आपण जर एका स्त्रीला मारायला गेलात तर काय होईल? युद्ध जिंकता आलं नाही, आपल्या मुलाचा पराभव झालाय, आपला मुलगा गेला आहे, आपले सरदार गेले आहेत, म्हणून एका पराक्रमी पुरुषाला असा स्त्रीवध करताना बघून उलट जगात तुमचीच नालस्ती होईल, निंदा होईल. एका पराक्रमी पुरुषाने अशा अबला स्त्रीचा वध करायचा नसतो. राक्षस कुळात सुद्धा ही रीती सांभाळली गेली पाहिजे. असं करू नये आपण. रावण म्हणतो, कसली अबलान कसली काय, जिच्यामुळे हे सगळं होत आहे ते सगळं संपलं पाहिजे. तरीही सुपार्श्व समजावून सांगतोय, म्हणतोय, महाराज हे नीतीला धरून नाही, हे शौर्याला धरून नाही. नीती सोडा, नीती बाजूला ठेवू. एका शूर पुरुषाला हे शोभत नाही की असहाय्य स्थितीत असलेल्या एका स्त्रीला, जी आपला कशाच स्वरूपाचा प्रतिकार करू शकणार नाही, अशा स्त्रीला मारणं योग्य होणार नाही. रावण क्षणभर थांबतो, कारण गोष्ट नीतीची नसते. त्याच्या पुरुषार्थाला ललकारलेलं असतं. म्हणजे असहाय्य बाईला मारणारा कुठे पुरुष असतो का, असं म्हटल्यावर तो जरा थांबतो. त्याला कळतं की रावणाच्या सगळ्या पराक्रमामध्ये एक गालबोट लागण्याची शक्यता आहे. ते म्हणजे जी प्रतिकारच करू शकणार नाही, जी युद्धात आलीच नव्हती, अशा स्वतःच्या बंदी असलेल्या स्त्रीला मारलं. तो म्हणतो, ठीक आहे, सीतेला मारण्याचा विचार मी सोडून देतो, पण माझ्या पुत्राच्या मृत्यूचा बदला मात्र घ्यायला पाहिजे. आणि आता मी युद्धभूमीवर जाणार आहे. रावणाच्या दरबारामध्ये इंद्रजिताच्या मृत्यूनंतर सुद्धा 2 वीर शिल्लक असतात. आपण जेव्हा सैन्याची रचना लावली होती तेव्हाचा एक वीर आठवतोय, विरूपाक्ष नावाचा जो वीर मुख्य भागी ठेवलेला होता तो विरूपाक्ष, आणि दुसरा महापार्श्व. हे दोघं शिल्लक असतात. या दोघांच्या सोबत पुन्हा एकदा खचलेल्या सैन्याची जुळवाजुळव रावण करतो आणि म्हणतो की आता आपल्याला हा निकराचा, निर्वाणीचा लढा द्यायला हवा. विरूपाक्ष आणि महापार्श्व हे 2 सेनापती आपल्या सगळ्या सैन्याला लंकेच्या मध्यभागी बोलवून घेतात आणि तिथे रावण उभा राहतो आणि तो सांगतो की आता ही लढाई लंकेच्या अस्तित्वाची लढाई लढायला मी जातोय. मला खात्री आहे मी रामाला मारेनच. ते पराक्रमी आहेत, त्यांनी आपल्या सगळ्याच वीरांना, माझ्या पुत्रांना संपवलंय, पण माझ्या परिवार संपत आला तरीही मी हे लढाई लढतोय, कारण हा लंकेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. अर्थात राम जिंकला नाहीये, रामाला फार पराक्रमी नाहीये, रामाला आपल्या घरातल्या
अंतर्गत गोष्टी माहीत होत्या त्या बिभीषणाच्यामुळं, आणि या बिभीषणामुळंच आपली लढाई अवघड झाली होती. पण बिभीषण काय, बाकी सगळे काय, यांच्यापेक्षा मी सरस आहे. त्यामुळं या युद्धात मी रामाला मारणार हे नक्की. लंकावासियांना तो आव्हान करतो की तुमचा राजा लढायला जातो आहे, तुम्ही पण यामध्ये बळ द्यायला हवं. बघा कसं असतं, म्हणजे जोपर्यंत राजा म्हणून, सर्वशक्तिमान म्हणून तो राज्य करत असतो लंकेवरती, तेव्हा लंकावासियांना आपल्या पायाच्या टाचाखाली चिरडत असतो. पराक्रम आहे ना, शक्ती आहे ना, बळ आहे ना, मग मीच मोठा. प्रजा वगैरे काही खरं नसतं, त्यावेळेला मीच मोठा. आणि जेव्हा ही सगळी शक्ती खच्ची होऊ लागते, संपू लागते, तेव्हा मात्र आता मला दुसऱ्याच्या मदतीची गरज आहे. माझ्यात दम आहेच, पण अजून मला मदतीची गरज आहे, अशी भाषा येऊ लागते. रावण अत्यंत आवेशपूर्ण भाषण आपल्या सैनिकांच्या समोर, प्रजेच्या समोर करतो आणि या सगळ्यांनाच आपल्याला मदत करावी यासाठी तो विनंती करतो. हां, आज्ञा देत नाही. कारण आता आज्ञा कसली? आता आज्ञा घ्यायची वेळ आली हो, द्यायची वेळ कुठली? जेव्हा आज्ञा घ्यायची वेळ असते ना, जेव्हा माणसं आज्ञा द्यावी असं म्हणतात, तेव्हा ते निघायची वेळ आलेली असते. आज्ञा देत नसतात, घ्यायची असते, अशी वेळ होती रावणाची ती. रावण आपल्या सैन्याच्या पुढे विरूपाक्ष आणि महापार्श्वाला समोर ठेवून लंकेच्या द्वारापाशी आपल्या सैन्याला येऊन रामाच्या सैन्यावरती पुन्हा एकदा आक्रमण करण्याची घोषणा करतोय. रामाच्या सैन्याची एक गोष्ट बरी आहे, ते जिंकलं की जल्लोष करत फार काळ बसत नव्हते. वा, आपण जिंकलो. जसं लक्ष्मणाला शक्ती अस्त्राचा मारा झाल्यानंतर लक्ष्मण बेशुद्ध पडला, थोडेसे रामही जखमी झाले आणि इंद्रजित लगेच वापस गेला होता खुश होऊन, मी मारलं. तोपर्यंत हे ना, मी मारलं आपल्या बापाला सांगेपर्यंत तिकडे हनुमानाने संजीवनी बुटी आणून रामाला, लक्ष्मणाला, सगळ्या सैन्याला दुरुस्त करून पुन्हा नव्याने त्या युद्धासाठी तयार केलं होतं. थोड्याफार युद्धाने बेफिकीर होण्याची वृत्ती वाढली की काय गडबड होते हे अनुभवलेलं होतं. रामाचं सैन्य असं नव्हतं. रामाचं सैन्य यश मिळवायचं आणि यश मिळालं की त्याचे यशाची कल्पना रामचंद्रांना द्यायची. थोडा वेळ रामचंद्रांनी शाबासकी द्यायची, वा खूप छान झालं, आता पुढच्या तयारीला लागा असं म्हणायचं. आणि लगेच रामाची शाबासकी मिळाली की पुढच्या युद्धाच्या सज्जतेसाठी जायचं. त्यामुळे या असल्या आनंदाच्या क्षणात वेळ घालवायला वानरसेनेकडे वेळ कुठे होता. रावणाचं सैन्य सज्ज होऊन पुन्हा दारावर आलंय आणि रावणाच्या आक्रमण या आदेशानिशी रावणाचं दैत्य सैन्य पुन्हा एकदा रामचंद्रांच्या सैन्यावरती तुटून पडायला आलंय. यांचा समज ते तयार नसतील, आता काय रावण तुटला समजले असतील, आपण जाऊ अचानक. पण ते अचानक नव्हतं, ते तयारच होते या आव्हानाचा सामना करण्यासाठी. महापार्श्व आणि विरूपाक्ष या दोघांनी अत्यंत घनघोर युद्धाला सुरुवात केली आहे आणि दिसेल त्याला ते कापत सुटलेत. अशा वेळी त्यांच्यासमोर 2 वीर येतात आणि हे 2 वीर युद्ध कसं करतात ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.